नांदगाव तालुक्यातील संदीप काकळीज यांना रात्री झोपेत असताना अचानकपणे कानाला काहीतरी चावल्यासारखे जाणवले। मात्र काही किडा असेल असं म्हणून त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले। दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्यांच्या कानाला सूज आली। ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी फॅमिली डॉक्टरकडे जाऊन कानाची तपासणी केली। तेव्हा डॉक्टरांनी त्यांना प्रथमोपचार म्हणून 3 दिवसांचं औषध दिलं। त्यानंतर कानाची सूज मात्र कमी झाली नाही। त्यामुळे अखेर ते नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले। या ठिकाणी 12 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहूनही त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत। उलट या 12 दिवसांमध्ये संदीप काकळीज यांच्या संपूर्ण अंगावर मोठ्या प्रमाणात सूज आल्याचं निदर्शनास आलं। हाताला चटके बसतील अशा प्रमाणात त्यांना स्वतःला वेदना होत होत्या। अखेर कुटुंबियांना त्यांनी सांगितले की मला या हॉस्पिटलमधून दुसरीकडे दाखल करा किंवा घरी घेऊन चला। आता आपण जगू की नाही अशा मनस्थितीत त्यांची तयारी झाली होती। तेव्हा संदीप यांचे बंधू अनिल काकळीज यांनी तात्काळ प्लॅटिनम हॉस्पिटल येथे डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याकडे संदीप यांना उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी डॉक्टर प्रसाद पाटील यांनी तसेच डॉक्टर हर्षल चोहातकर, डॉक्टर तुषार कानवडे, डॉक्टर अश्विनी कोतवाल, डॉक्टर अभिलाषा आणि संपूर्ण नर्सिंग स्टाफ यांच्या संपूर्ण टीमने संदीप काकळीज यांच्यावर अचूक निदान करत गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये संदीप यांना संपूर्णतः बरे वाटू लागले। त्यांच्या कानाची सूज पूर्णपणे कमी झाली। याबाबत डॉक्टरांनी काही माहिती दिली। मी डॉक्टर प्रसाद विजय पाटील, संचालक प्लॅटिनम हॉस्पिटल पाथर्डी फाटा नाशिक। येत्या 18/4/2025 संध्याकाळी 7 वाजता संदीप काकळीज नावाचा रुग्ण प्लॅटिनम हॉस्पिटल येथे दाखल झाला। त्यावेळेस त्याला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी क्षेत्रामध्ये ॲडमिट केल्यावर कळालं की त्याला विषबाधा झालेली होती। नातेवाईकांना व ज्यांच्या थ्रू आपल्यापर्यंत प्लॅटिनमला आलेला होता अनिल काकळीज यांच्या थ्रू आपल्याला समजलं की त्यांना काहीतरी रात्री झोपेत काहीतरी चावलेलं होतं। तर त्यामुळे प्राथमिक त्याचे कॅज्युअल्टीमध्ये उपचार केले व त्याला ICU मध्ये शिफ्ट केले। बरेच हॉस्पिटलने तरी नाकारण्यात आलेले असल्यामुळे सगळे हाय रिस्क कॉम्प्लिकेशन पेशंटच्या नातेवाईकांना व कुटुंबांना सविस्तर समजून सांगितलेले होते। 4 ते 5 दिवस पेशंट ICU मध्ये होता, क्रिटिकल अवस्थेमध्ये होता। सगळ्यांचा अंदाज घेत टीम वर्क व मॅनेजमेंट करून पेशंट आज ह्या घडीला सुखरूपपणे डिस्चार्ज होत आहे। आजच्या घडीला पेशंटच्या किडनीज, लिव्हर आणि लंग्स पूर्ण नॉर्मल आहेत। त्यात पेशंटची जे आपण जखम आहे ती पूर्ण प्रमाणात बरी करून आता आपण पुढच्या त्याचं फ्युचर रिकन्स्ट्रक्शन करण्याचे ग्राफ्टिंगसाठी आपण प्रिपेअर करतो। आणि अशा या 60 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण असा एक क्रिटिकल जो पेशंट होता आपण त्याला आज बाहेर काढले। या बाबतीत आम्हाला प्लॅटिनम हॉस्पिटल आणि आमच्या टीमचं मी अभिनंदन मानतो आणि त्यांना सुद्धा आम्ही यापुढे हेल्दी आयुष्य लागावं यासाठी देवाचरणी प्रार्थना मागतो। डॉक्टर प्रसाद पाटील हे खऱ्या अर्थानं संदीप यांच्या जीवनात देवदूत बनवून आल्याने संपूर्ण काकळीज कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले। हात जर ठेवला तर चटके बसत होते। इतका ताप आणि इतका त्रास झाला का कधी जिंदगीत दुश्मन सुद्धा होऊ नये इतका त्रास झाला त्याच्यापासून। मला रात्रंदिवस झोप नव्हती। त्या डॉक्टरने मला ट्रीटमेंट चालू केली, पण ते हॉस्पिटल डॉक्टर चांगले, डॉक्टरचा काही दोष नाही, पण त्यांची टीम बोगस। ते टीम वेळेवर पाणी देत नव्हती, काही देत नव्हती। त्याच्यामुळे मी घरच्यांना काय म्हटलं, मला तुम्ही इथून हलवा नाही तर मला घरी घ्या, मी घरी मेलो तर चालेल पण इथं ठेवू नका। मग आमचे चुलत भाऊ आले, ते प्लंबर काम करता। त्यांनी बघितलं, त्यांचं ह्या डॉक्टरचं चांगलं कनेक्शन होतं। ते म्हणे प्रसाद पाटलाकडे मी तुला ॲडमिट करतो, तू काळजी करू नको। मला म्हणाले डॉक्टर आपले घरचे सगळं काय व्यवस्थित होईल म्हणे। मग त्यांनी तो निर्णय घेतला। मला दुसऱ्याच दिवशी तिथून उचललं आणि प्रसाद पाटलाच्या हॉस्पिटलला प्लॅटिनाला ॲडमिट केलं। तिसऱ्या दिवशी मला इथं रिझल्ट मिळाला। तिसऱ्या दिवशी मी पायी चालायला लागलो, नाही तर मी उभं सुद्धा राहत नव्हतो। तिसऱ्या दिवशी मी पायी चालायला लागलो खाली। टॉयलेट बाथरूम मला तिथं ते पलंगावर देत होते, मी इथं बाथरूम मध्ये जाऊन करतोय सगळ्या गोष्टी आणि आता तर खूपच बरं वाटतंय। प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये संदीप काकळीज यांच्यावर योग्य ते उपचार झाल्याने त्यांना नुकतेच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।